नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चैतूस किचनमध्ये. सर्वप्रथम सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हाला समजलंच असेल, आज आपण मस्त असं मसाला दूध बनवणार आहोत, जे आपण कोजागिरी पौर्णिमाला सगळ्या घरी आपण करतो. तुम्ही बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे आपल्या दुधाला. तर सुरुवात करूया. आपण इथे मोठ्या पॅनमध्ये ड्रायफ्रुट्स घेणार आहोत. तर इथे मी 10 बदाम घेतलेले आहेत. मीडियम गॅसवर आपण हे भाजून घेणार आहोत. तेवढेच आपण काजू घेतलेले आहेत आणि ते मीडियम गॅसवर आपण थोडंसं त्याला परतून घेणार आहोत. कारण की आपले हे ड्रायफ्रुट्स असतात त्यात थोडं मॉइश्चर किंवा असं पाण्याचा अंश असला ते आपण काढून टाकणार आहोत. म्हणजे जी आपण मसाला पावडर करणार आहोत ती छान अशी 15 दिवस टिकून राहील. तिला काहीही खराब होणार नाही. हे आपण मध्यम गॅसवर भाजून घेतलेलं आहे. त्यात मी आता 5 ते 7 पिस्ता टाकलेले आहेत आणि ते सुद्धा आपण मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत. जास्त वेळ लागत नाही आणि त्याचा कलर सुद्धा आपल्याला बदलायचा नाही. चला, आपले ड्रायफ्रुट्स असे छान असे भाजून घेतलेले आहेत. तर त्यात आता गॅस बंद केल्यानंतर आपण मी ते 3 वेलची आणि एक छोटा तुकडा जायफळ असं घेतलेलं आहे. तर ते आपण ह्यात जरा आपला पॅन गरम आहे म्हणून आपण ते भाजून घेणार आहोत. नीट लक्षात ठेवा, आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता हे मध्यम आचेवर आपण भाजून घेणार. आपले ड्रायफ्रुट्स आणि पिस्ता सगळं भाजून झालेलं आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. थोडंसं आपण त्याला थंड करून घेणार आहोत आणि मग आपण त्याची छान अशी पावडर करणार आहोत. तुम्ही बघू शकता ड्रायफ्रुट्स आपण काढून घेतलेले आहेत प्लेटमध्ये आणि एक 5 ते 6 मिनिटं थंड केल्यानंतर त्याच्यात आपण इथे मी आता केसरचे धागे घेतलेले आहेत. 5 ते 7 केसरचे धागे. केसराने खूप छान चव आणि कलर सुद्धा येतो आपल्या मसाला दुधाला. म्हणून केसर हे नक्की टाका जर असेल तुमच्याकडे तर. केसराचे धागे आपण टाकणार आहोत आणि मग आपण ही पावडर मिक्सरला चालवणार आहोत. मिक्सरमध्ये चालवताना हे आपण डायरेक्ट चालवायचं नाहीये, थोडं बंद करून चालवायचं आहे. बंद करून चालवायचं म्हणजे त्याची छान अशी रवाळ पावडर होईल आणि काही ड्रायफ्रुट्स आपले थोडे अख्खे राहिले पाहिजेत. म्हणजे आपण जेव्हा मसाला दूध पितो त्यात थोडी ड्रायफ्रुट्स आपल्याला दाताला आले पाहिजे. तर तुम्ही आपण वळूया. इथे मी आता 1 लिटर दूध घेतलेलं आहे. मोठी कढई घेतलेली आहे आपण. त्याच्यामध्ये हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही गाईचं, म्हशीचं कोणतेही दूध वापरू शकता आणि ह्या दुधामध्ये आपण मीडियम गॅसवर हे आपण उकळी आणणार आहोत. मध्ये मध्ये आपण चमचा चालवत राहायचं म्हणजे दूध आपलं खाली लागलं नाही पाहिजे आणि हे मध्यम आचेवर छान असं उकळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आपल्या दुधाला. मध्ये मध्ये आपण चमचा चालवत राहायचा आणि जे साईडला आपलं दूध किंवा साय लागलेला असेल ते आपण काढून घ्यायचंय आणि त्याच्यामुळे आपल्या दुधाला छान असा घट्टपणा येणार आहे. 5 ते 7 मिनिटं लागतील. थोडासा वेळ लागेल पण आपलं दूध छान असं तयार होणार आहे. मस्त चमचा चालवत राहायचा. दुधाला छान अशी उकळी आली पाहिजे. इथे मी ड्रायफ्रुट्स टाकलेले थोडे, ते आपण शूट करताना राहून गेलेलं आहे, त्यासाठी माफी असावी. आता मी इथे मिल्क पावडर टाकते. ही नक्की टाका, ह्याने आपल्या दुधाला छान अशी चव आणि घट्टपणा येणार आहे. तर 1 लिटर दुधाला मी 2 चमचे अशी मिल्क पावडर टाकलेली आहे. जर नसेल तर काही हरकत नाही, पण जर असेल तर नक्की टाका आणि आपलं दूध छान असं घट्ट होतं मग त्यामुळे आणि चव सुद्धा वाढते आपल्या दुधाची. तर मिल्क पावडर टाकल्यानंतर आपण छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपले कुठे गाठी राहायला नाही पाहिजेत आणि मिल्क पावडर छान अशी मिसळली गेली पाहिजे आपल्या दुधात. आता मध्यम गॅसवर अजून एक उकळी आणायची आहे आणि ह्यात मी आता थोडंसं केसरचं दूध ठेवलेलं. केसरचे धागे आपण गरम दुधात थोडेसे टाकलेले. त्यांनी छान असा कलर आलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिवळा कलर, फूड कलर टाकला तरी चालेल. छान असा रंग आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतं आपलं दूध. तर हे टाकून सुद्धा मी असं मस्त हलवत आहे आणि साईडनी आपण स्क्रॅप करणार आहोत जे आपलं दूध लागलेलं आहे कढईला आणि हे ढवळत राहायचंय. खाली लागून नाही द्यायचंय कुठेही. 5 ते 6 मिनिटं आपली झालेली आहेत. दूध आपण छान असं उकळून घेतलेलं आहे. थोडंसं आटवायचंय आणि तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे दुधाला. आता आपण जी ड्रायफ्रूटची पावडर तयार केलेली ती आता मी 1 लिटर दुधासाठी 2
इथे 2 ते 3 चमचे आपण टाकणार आहोत. छान अशी पावडर आपली. बाकीची पावडर तुम्ही एक्स्ट्रा राहिली तर ती स्टोअर करून ठेवू शकता. आणि ही पावडर टाकल्यानंतर आपण हे छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे आपली पावडर सगळी दुधात छान अशी मिक्स होईल आणि दुधाला अजून छान चव येईल आणि घट्टपणा सुद्धा दुधाचा वाढेल. कोजागिरी पौर्णिमा नक्की करून बघा हे दूध आणि मला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण हे मस्त असं 10 ते 15 मिनिटं लागतात मॅक्सिमम जास्तीत जास्त हे दूध तयार व्हायला. आता आपण ह्याच्यात चवीनुसार साखर टाकणार आहोत. तर मी इथे दूध आठवल्यानंतर साखर टाकलेली आहे. इथे 4 चमचे आपण साखर टाकलेली आहे. तुम्हाला गोडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त नक्की करू शकता. एक टिप मी इथे देऊ शकते की आपण जर आपल्याला साखर नाही टाकायची तर थोडा तुम्ही गूळ टाकू शकता किंवा इथे आपण खारीकची पावडर किंवा खजूरची पेस्ट सुद्धा टाकू शकता. म्हणजे जे डायबेटिक असतील ते सुद्धा हे दूध पिऊ शकतील आणि हे शुगर फ्री होऊ शकतं. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे टाकू शकता. आता आपलं साखर आणि ड्रायफ्रुट्स पावडर टाकून सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण अजून एखाद मिनिटं अजून छान अशी हे उकळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आपल्या दुधाला. साखर सुद्धा विरघळून गेलेली आहे आणि मस्त ड्रायफ्रुट्सनी कलर आणि घट्टपणा आपल्या दुधाला आलेला आहे. दूध आपलं आटलेलं आहे छान. मस्त असा सुगंध सुद्धा येतोय आणि माझ्या तोंडाला पाणी तर सुटतच आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की माझ्या कमेंट्समध्ये सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला काय पाहिजे हेही सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपीज तुम्हाला नक्की दिसतील. तर हे आपलं दूध छान असं उकळलेलं आहे आणि एक 5 ते 6 मिनिटं आपण छान असं उकळून घेतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे दूध आपण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर कोजागिरी पौर्णिमाला चंद्राच्या सावलीमध्ये चंद्राखाली हे दूध आपण 10 ते 15 मिनिटं ठेवायचं असतं. ही प्रथा आहे आणि त्याच्यानंतर हे आपण आपल्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत, घरच्यांसोबत ह्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं कलरफुल आणि असं छान घट्टसर दूध ड्रायफ्रूट सहित पौष्टिक असं दूध आपलं हे तयार झालेलं आहे. तर हे आपण आता सर्व्ह करूया. मस्त ग्लासमध्ये तुम्ही सर्व्ह करू शकता आणि आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या परिवारसोबत ह्याचा आस्वाद घेऊ शकता. तर नक्की बघा ही रेसिपी पूर्ण आणि करून सुद्धा बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली ही रेसिपी आणि पुन्हा एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला.